त्या ठिकाणी उमेदवारी दिली। असं काय रात्रीत चमत्कार करायला मी काय माझ्याकडे पैसे नाहीत। आणि एकनाथ शिंदे, तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे सारख्या माणसाकडे, तळागाळातल्या माणसाकडे या पक्षाची सूत्र आली म्हणून जो धनुष्यबाण मिळाला नाही म्हणून आम्हाला त्यावेळेस बंड करावं लागलं, अपक्ष लढावं लागलं। तोच धनुष्यबाण एकनाथजी शिंदे साहेब सारख्या कार्यकर्त्यांचा विचार करणाऱ्या माणसाच्या हातात गेल्यामुळेच फक्त आणि फक्त मी आज या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून गेलो। ज्या पाठीशी चांगलं संघटन असलेले पक्ष आहेत, फक्त एका जिल्हा परिषदचं तिकीट मिळालं नाही म्हणून त्यावेळेस लगेचच पक्ष बदलला आणि त्यांनी तिकडं उडी मारली। आणि त्या क्षणापासूनचे ते शिवसैनिक आहेत। निष्ठावंत खरं ह्याला म्हणायचं आणि एवढ्या खोक्यावर लाथ आणली, तेवढ्या खोक्यावर लाथ आणली, ही फक्त त्यांच्याच्यानं मतदारसंघाची प्रतिमा तयार करणं झालं नाही। फक्त फेसबुकवर, परत इन्स्टावर 10-20 विकृत मनोवृत्तीची माणसं सांभाळलेत की स्वतःची प्रतिमा सेव्ह करून घ्यायची आणि पुढच्याची प्रतिमा हनन करायचं, एवढं काम ह्या आमदार महोदयांनी 5 वर्षात केलंय। रात्री 12-12 वाजता ज्या गावामध्ये 1000-1200 मतदान आहे त्या गावातले 200-300 लोक आपली वाट बघत बसतात। ही मी बाळासाहेबाची पुण्याई संधी। तिकिटाच्या काही गडबडीत शक्ती पदयात्रा काढली हो, तर त्या पदयात्रेमुळं तुम्हाला देवी प्रसन्न झाली असं वाटतंय का? नमस्कार, आज राजकीय कट्टावरती कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे हे आलेले आहेत। आज विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या घाईगडबडीत देखील त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि राजकीय कट्टाशी संवाद ते साधत आहेत। त्याबद्दल मी प्रथम त्यांचं राजकीय कट्टावरती स्वागत करतो दादा। आणि आपण या मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक लढवत आहात, या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारणार आहोत। तर त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की ही जी उमेदवारी आपल्याला मिळाली ती ही उमेदवारी आपण एका रात्रीत जादू केली आणि थेट तुम्हाला उमेदवारी मिळाली, असा सर्वसामान्य लोकांमधून एक चर्चेला जाणारा प्रश्न आहे। नेमकं ही उमेदवारी मिळवत असताना कोणकोणत्या गोष्टी घडल्या आणि हे आपल्याला उमेदवारी नेमकी कशी मिळाली? सर, एका रात्रीत जादू असं म्हणता येणार नाही, कारण की ही उमेदवारी म्हणजे 35 वर्ष एका विचारधारेमध्ये राहून, एका विचारधारेसोबत राहून वयाच्या 12व्या वर्षी 1989ला ज्यावेळेस पहिली लोकसभा या जिल्ह्यामध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर यशवंत पेठेच्या माध्यमातून लढली गेली, त्यावेळेस आम्हाला म्हणजे प्रपंच राजकारण ही कळण्याचं वयसुद्धा नव्हतं। पण त्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे ह्या 2 माणसाच्या विचाराचा पगडा आमच्यावर होता आणि त्या विचारधारेतून तयार झालेला मी शिवसैनिक आहे। आणि 35 वर्षाच्या या मेहनतीचं आणि कष्टाचं फळ ही उमेदवारीचा तुम्हाला किस्सा सांगतो की जवळपास 10 ते 12 दिवस सगळे इच्छुक उमेदवार आम्ही मुंबईमध्ये होतो। मुंबईमध्ये अवघ्या 2 मिनिटाची शिंदे साहेबाची आणि ते सगळे उमेदवार सोबत असताना आमची भेट झाली। त्यानंतर श्रीकांतजी शिंदे यांनी सगळे उमेदवार सोबत असतानाच प्रत्येकाचे पॉझिटिव्ह पॉईंट काय ते सांगा म्हणले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी श्रीकांतजी शिंदे साहेबाची वेळ घेतली, त्यांना जाऊन सांगितलं की साहेब, माझे काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत जे मला इतर उमेदवारासमोर सांगणं योग्य वाटलं नाही आणि त्याच्यामध्ये मी काही वेगळं सांगितलं नाही। गेल्या वेळेसची निवडणूक, गेल्या वेळेस आपण अचानक उभारलो, आपल्या मागं कुठलीही मोठी शक्ती नव्हती। तुम्ही बघितलेलं आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे गेल्या निवडणुकीतलं की एक 10-12 गावातले प्रमुख म्हणजे जवळपास 13-14 गावचे सरपंच आणि सामान्य शिवसैनिक ह्याच्यावर निवडणूक लढवली। ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या। त्याच्यानंतर एक दिवस मुक्काम केला। आमच्या भाच्याचं लग्न होतं, ते भाचा आमचा अमेरिकेला असतो, तो सुट्टी काढून 1 महिन्याच्या फक्त लग्नासाठी आलेला होता। त्यामुळं म्हणलं आपल्याला जर काय असला आपला विचार तर बोलवतील म्हणून मी सगळे उमेदवार आमचे इच्छुक मुंबईत होते। मी गावाकडे आलो, दुर्दैवानं रस्त्यात असतानाच आमच्या चुलत्याचं निधन झालं म्हणून निरोप आला। पण मी पुण्यात होतो, मी गावाकडे यायच्या अगोदर त्यांचा अंत्यविधी उरकला। तिसऱ्या दिवशी त्यांचा सावडायचा कार्यक्रम होता, ती सावडायचा कार्यक्रम करून मी निवांत घरी बसलो होतो। त्यावेळेस मला निरोप आला की कदाचित तुम्हाला
उद्या बोलवलं जाईल, तुम्ही कुठं येत? म्हणलं गावाकडं. कसं काय गावाकडं? म्हणलं अशी अशी अडचण होती आणि त्यानंतर मला तिथं बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी उमेदवारी दिली. असं काय रात्रीत चमत्कार करायला मी काय, माझ्याकडे पैसे नाहीत. आणि एकनाथ शिंदे, तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे सारख्या माणसाकडे, तळागाळातल्या माणसाकडे या पक्षाची सूत्र आली म्हणून जो धनुष्यबाण मिळाला नाही म्हणून आम्हाला त्यावेळेस बंड करावं लागलं, अपक्ष लढावं लागलं. तोच धनुष्यबाण एकनाथजी शिंदे साहेब सारख्या कार्यकर्त्यांचा विचार करणाऱ्या माणसाच्या हातात गेल्यामुळंच फक्त आणि फक्त मी आज या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा आहे. आता दादा, तुम्ही गेल्या वेळेस निवडणूक लढवली होती, कदाचित ते देखील मेरिट बघितलं असेल की 21,000 तुम्ही अपक्ष म्हणून मतं घेतली होती. हो, असू शकतो. आता ती निवडणूक आणि ही निवडणूक यामध्ये नेमका फरक तुम्हाला काय जाणवतो? त्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत एवढा फरक आहे की त्या निवडणुकीमध्ये आमच्याबरोबर ठराविक कार्यकर्ते होते, पण जीवाचे होते, आजही आहेत आणि त्यावेळेस आहेत. आणि त्या निवडणुकीमध्ये असं झालं की बऱ्याच लोकांना असं वाटायचं त्या निवडणुकीत की आपण ह्याला मतदान करायचं आहे, पण ह्याला मतदान करून उपयोग नाही. त्या निवडणुकीत बऱ्याच लोकांना वाटत होतं की संजय निंबाळकर निवडून येऊ नयेत, म्हणून काही लोकांनी मी स्पर्धेत नाही म्हणून ऐन वेळा त्यावेळेस माझ्यावर त्यांचं प्रेम होतं, मला करावं वाटत होतं, पण मी स्पर्धेत नाही म्हणून तिकडं मतदान केलं. बऱ्याच लोकांना वाटत होतं कैलास पाटील निवडून येऊ नयेत, पण मी स्पर्धेत नाही, त्याच्यामुळं लोकांनी संजय मामाला मतदान केलं. स्पर्धेत नसल्यामुळं त्यावेळेस मला जे पडलं हे निव्वळ प्रेमापोटी पडलेलं. आणि माझ्यासोबत एकदम मित्रासारखे, माझ्या भावासारखे जे कार्यकर्ते होते, आपण जर गावाची संख्या काढली तर बघा, त्या ज्या ज्या गावामध्ये मला मताधिक्य त्यावेळेस मिळालं आणि बऱ्यापैकी मतदान मिळालं, तिथं म्हणजे निव्वळ आपले प्रेमाच्या कार्यकर्त्याचं मिळालं होतं. आणि ह्या निवडणुकीमध्ये एवढा फरक आहे की ह्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी चांगलं संघटन असलेले पक्ष आहेत. या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं या मतदारसंघामध्ये संघटन आहे, भारतीय जनता पार्टीचं पूर्ण जेवढे या मतदारसंघामध्ये बूथ आहेत त्या बूथमध्ये संघटन आहे. त्याच्यातले अर्धे बूथचं तर संघटन मीच केलेलं आहे. 5 वर्ष झालं भाजपाचा तालुका अध्यक्ष मी जवळपास 4.5 वर्ष राहिलेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस यांचं अजितदादाच्या माध्यमातून जे काम चालू आहे या जिल्ह्यात, त्या पार्टीचं सुद्धा संघटन आहे, रिपब्लिकन पार्टीचं संघटन आहे. त्यामुळं लहुजी शक्ती सेना आणखीन एक प्रबळ आमच्याकडे मित्रपक्ष आहे. ह्या सगळ्या लोकांचं जे संघटन आहे आणि ह्या सगळ्या लोकांची जी नेते मंडळी या मतदारसंघात आहे, नक्कीच त्यांची सगळ्याची मला ह्यामध्ये मदत होते. आता विद्यमान आमदारांच्या बाबतीत निष्ठावंत आमदार म्हणून सगळीकडे त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. आणि या मतदारसंघातला सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे तर निष्ठावंत म्हणून राहिले असा त्यांच्याकडून प्रचार होतो. बरोबर आहे ना. आता माझाच तुमच्या माध्यमातून लोकांना प्रश्न आहे की ज्या माणसाला मतदानाचा अधिकार नव्हता त्या काळामध्ये एका विचारानं प्रेरित झालेला माणूस निष्ठावंत आहे का? जो माणूस आपल्याला, आपल्या घराला म्हणण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबाला वेगवेगळी लाभाची पदं ज्यांनी दिली, डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या माध्यमातून, जीवनराव गोरेच्या माध्यमातून, त्यांच्या वडिलांना कारखान्याचं चेअरमनपद 10 वर्ष मिळालं. त्यांचे वडील जीवनराव गोरेंनी स्वतः काढलेल्या बँकेचे त्यांनी त्यांना चेअरमनपद दिलं. राणा जगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठानचे हे आमदार साहेब तालुक्याचे अध्यक्ष होते आणि फक्त एका जिल्हा परिषदचं तिकीट मिळालं नाही म्हणून त्यावेळेस लगेचच पक्ष बदलला आणि त्यांनी तिकडं उडी मारली आणि त्या क्षणापासूनचे ते शिवसैनिक आहेत. मग जेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं भविष्यात आमच्या पक्षाचा आमदार निवडून येईल का नाही येईल, आमची शिवसेना ही संघटना होती, त्यांनी पहिली निवडणूक 89ला लढवली, कधी काळी ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल का नाही शिवसेनेचा माहीत नव्हता. पण बाळासाहेबांनी मनोहर जोशीसारख्या माधुकरी मागून शिकलेल्या माणसाला राज्याचा मुख्यमंत्री बनवलंच. एवढंच नाही तर देशाचं सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेचं सभापती बनवलं. हा सगळा प्रवास आमचा शिवसेनेत झाला आणि त्याच्यामुळं पब्लिकनं ठरवायचं की बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक पाहिजे त्यांना. का ज्या पक्षानं तिकीटं विकली, तिकीटं विक्रीचं मी बोलणार नाही, पण आपण बघितलं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सावंत साहेबांनी किस्से सांगितलेत की किती किती रुपये आम्ही मातोश्रीला चेक न दिले, RTGS न दिले आणि कशी तिकीटं आणली.
तर ते जर सावंत साहेबाचं खोटं असतं तर त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली असती, गुन्हा दाखल झाला असता. पण ते 1 नंबरनं पैसे स्वीकारलेत, त्याच्यामुळं पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब बी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळं ज्या पक्षाची तिकीटं विकली जातात त्या पक्षाच्या सैनिकाला निष्ठावंत म्हणायचं. बरं, निष्ठावंत कशाचे? की सुरतला जाताना बाँड्रीपासून वापस आले म्हणून. मग बाँड्रीपर्यंत जातानाच गेले का, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही निष्ठावंत होतात ना, तर बाँड्रीपर्यंत गेले का? तर त्यांनी कथा रचली की बाँड्रीपर्यंत मला बळजबरीनं नेलं. बरं, बळजबरीनं नेणं म्हणजे विधान भवनातून मतदान करून जाणाऱ्या माणसाला एवढी मोठी मुंबई, त्यावेळेस त्यांचं सरकार होतं, असं कोणी बळजबरीने एखाद्या माणसाला नेलं तर 3 तासाच्या प्रवासात कुठंतरी आरडाओरडा केला असता ना बळजबरीने नेलेलं माणसाला. त्याच्यामुळं उगं ही खोट्या कथा रचून स्वतःला सहानुभूती घेण्याचा प्रयत्न. म्हणजे तुम्ही निष्ठावंत स्वतः आहेत असं लोकात एक परसेप्शन झालंय, म्हणून तो प्रतिवाद म्हणून त्यांनी तसा मग मुद्दा प्रतिवाद आजचा नाही, ती 2.5 वर्ष झालं त्यांची प्रतिमा तयार करायचा प्रयत्न चालू. त्यांनी त्या कार्यक्रम झाल्यापासून एकच चालू केलं की निष्ठावंत खरं ह्याला म्हणायचं आणि एवढ्या खोक्यावर लाथ आणली तेवढ्या खोक्यावर लाथ आणली. ही फक्त ह्यांच्याच्यानं मतदारसंघाची प्रतिमा तयार करणं झालं नाही, फक्त फेसबुकवर परत इन्स्टावर 10-20 विकृत मनोवृत्तीची माणसं सांभाळलेत की स्वतःची प्रतिमा सेव्ह करून घ्यायची आणि पुढच्याची प्रतिमा हनन करायचं. एवढं काम ह्या आमदार महोदयांनी 5 वर्षात केलं आहे. बाकी प्रश्न निष्ठेचा जो आहे तर त्याच्यामध्ये मला आणखीन एक ॲड करावं वाटतं की आपण निष्ठा शब्दाचं, त्यांना निष्ठावंत म्हणलं तर निष्ठा शब्दाचं आपल्याला त्या ठिकाणी हे होतं की ज्या पक्षप्रमुखाने, खरी तर ह्यांच्याच पक्षप्रमुखाने विचारधारेला सोडचिठ्ठी दिली. जनतेनं सरकार कुणाचं दिलं होतं? शिवसेना भाजपचं. ह्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी स्थापन केली. ज्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांना बाळासाहेबांनी पूर्ण आयुष्यामध्ये, म्हणजे त्यांच्याबरोबर कधीच जाणार नाही, काँग्रेस बरोबर जाईल तर माझं दुकान बंद करेल म्हणले होते, त्यांच्याबरोबर जाऊन पद घेतलं. आणि त्याच्यानंतर आमचं म्हणाल, तुम्हाला आता तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर मी सांगतो की उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की हा देवेंद्र फडणवीसचा उसना उमेदवार आहे. पण त्यावेळेस सुद्धा आम्ही विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झाल्याच्या नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. निवडणूक ऑक्टोबरमध्ये झाली आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये फेब्रुवारीमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला ऑफर दिली होती की तुम्ही आता एवढी तुमच्याकडं, म्हणजे 21,000 मतं पडल्यामुळं आपली थोडी दखल घेतली होती की तुमच्याबरोबर काही सरपंच आहेत, आणायचे तुम्हाला सत्तेत यायला मिळतंय, तुम्ही या आमच्या पक्षात. त्यावेळेस मी सगळ्यांना विचारलं काय करायचं, ते म्हणले तुम्ही निर्णय घ्या. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे 1-2 पर्याय आहेत, एक विचारधारेबरोबर जायचं का सत्तेबरोबर. त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की बाबा आपलं भांडवलच विचारधारा आहे, आपलं भांडवलच निष्ठा आहे की आपण बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे या 2 माणसाच्या विचारावर आपण ह्या राजकारणामध्ये आलो, त्यांचे विचार ऐकून. आणि आपलं भांडवलपणाला लावून कुठला निर्णय घ्यायचा नाही. आपलं भांडवल म्हणजे बाळासाहेबाचं सैनिक होतं आणि त्यामुळं त्यांच्या सुपुत्रांनी जरी ती विचारधारा सोडली तरी आम्ही सोडली नाही. त्रास झाला सगळ्यात आयुष्यात वाईट दिवस ते 3 वर्ष गेले माझे. कुठली कामं होत नव्हती, कामं होत नव्हती, कार्यकर्ते परेशान होते, कोरोनाचा कालावधी होता. म्हणजे थोडं उगच मनाला वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं केलंय काय की, पण मन मधून सांगत होते की आपण केलंही योग्य केले. आणि बाळासाहेबाची विचारधारा चालवणारा एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत शिंदे साहेबांनी बंड केलं नाही तोपर्यंत एकमेव पक्ष माझ्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी होती आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीत गेलो. थोडक्यात सांगायचं म्हणलं आपल्या गावरान भाषेत तर आईच्या घरी त्रास व्हायला म्हणून मी काही दिवस मावशीच्या घरी राहायला गेलतो आणि आईच्या घरातला कुटुंब करता बदलला. मला जे त्रास देत होता तो माणूस त्या पदावरून बाजूला झाला आणि त्याच्यामुळं पुन्हा परत मला एकनाथ शिंदेने आपल्या घरी घेतला असं म्हणलं तर वागू ठरणार. आता दादा आपला जो विधानसभा मतदारसंघ आहे जवळपास 12.5 जिल्हा परिषद गट, 148 गावं, त्यात 2 नगरपालिका. मग हे सगळं करत असताना नेमके आता तुमची व्यूहरचना काय आहे आणि या मतदारसंघातील
समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेमके कसे प्रयत्न करणार? तर ह्या मतदारसंघाचा जर विचार केला तर एकतर मला तिकीट आदल्या दिवशी मिळालं, अगोदर पूर्वतयारी करता येईल नाही, पण मला हा मतदारसंघ अवघड जात नाही. ह्याचं कारण कसं आहे की मी 24 तास कार्यकर्त्यामध्ये राहणारा माणूस आहे. जर अचानक येऊन जर निवडणूक लढवायची म्हणलं तर त्याला सगळी पूर्वतयारी, पण मी विड्रॉलच्या दिवशी संध्याकाळपासून दररोज मी दिवसाकाठी सकाळी 6 ते 7 गावं, संध्याकाळी 6 ते 7 गावं, कधी 8 गावं, रात्री 12 वाजलेत तरी बी काय काय ठिकाणी बैठका घेतो. ह्या धाराशिव तालुक्यामध्ये तर मला खरंच या ठिकाणी आनंद वाटते की काही गावामध्ये रात्री 12-12 वाजता ज्या गावामध्ये 1000-1200 मतदान आहे त्या गावातले 200-300 लोक आपली वाट बघत बसतात. ही मी बाळासाहेबाची पुण्याई समजतो की ज्या कार्यकर्त्यांना ज्यांचं खरंच बाळासाहेबावर प्रेम आहे आणि ह्या नवीन लोकांचा भरणा झाल्यामुळं ती लोक पक्षात होती, मतदान पक्षाला करायचे पण अशी समाधानी नव्हती, अशा लोकांना आता कुठंतरी वाटायले की आपल्यातलाच आपल्याबरोबर काम केलेला माणूस कोणतरी आता इथं आपल्याला प्रतिनिधी म्हणून काम करायला आला आहे. त्यामुळं प्रचंड उत्साहानं लोक काम करतात. त्याच्यामुळं मला ह्या निवडणुकीमध्ये जी फक्त मला एकच आहे की ॲप्रोच होणं, आणखीनही माझं चालूच आहे. मी प्रचार संपला तरी जी गावं राहिले तिथं जाऊन राम करून भेटून विनंती करून येणारे, जाहीर प्रचार संपला तरी, पण शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि व्हिजन जर म्हणाल पुढचं तर ह्या मतदारसंघामध्ये सर काहीच झालेलं नाही 5 वर्षात. अपेक्षा कशी असते की फक्त पहिले 2.5 वर्ष ह्यांना सांगायला झाले की आमचं सरकार होतं तोवर कोरोना होता आणि कोरोना गेला आणि हे सरकार आलं आणि ह्या सरकारनं आमचे प्रकल्प अडवले. जर सरकार अडवणार असतं तर धाराशिवच्या पाणी पुरवठा योजनेला पैसे दिले शिंदे साहेबांनी. धाराशिव शहरातल्या रस्त्यासाठी ह्या ज्या रस्त्याची ह्यांनी अत्यंत दयनीय अवस्था, फक्त ह्यांना जी जास्त टक्केवारी देईल असा गुणवत्ता न बघता त्यांनी त्या भुयारी गटारीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी कॉन्ट्रॅक्टरकडून प्रचंड प्रमाणात पैसे घेऊन ती काम दिलं. तो विषय, त्या रस्ते नीट करण्यासाठी शिंदे साहेबांनी निधी दिला आहे. आपल्या कळंब शहरासाठी शिंदे साहेबांनी पाणी पुरवठ्याला निधी दिला आहे. DPDCच्या माध्यमातून धाराशिवला निधी मिळाला आहे. ह्यांचं कसंही स्वतःच्यानं होत नाही म्हणून म्हणायचं सरकार मला देत नाही. लांबचं उदाहरण कशाला, माझ्याच गावचा एक रस्ता होता, अत्यंत खराब रस्ता झालता म्हणून मी पाठपुरावा केला. गिरीश महाजन साहेबाकडे गेलो, त्यांना बोललो, इथल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्याकडून मी त्याचा प्रस्ताव बनवून घेतला आणि मिसिंग लेन म्हणजे जे कामं मंजूर झालेले असतात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतले, समजा एखादं 5 किलोमीटरचं इस्टिमेट केलेलं असते ॲक्च्युअल, पण तिथं काम कमी झालेलं असते 100-200 मीटर, अशी सगळ्या जिल्ह्यातली मिसिंग लेन 5-5.5 किलोमीटर होती. त्याच्यामधून मी माझ्या कामाचा प्रस्ताव नेला. ती सगळं इथून पाठवला संभाजीनगर, संभाजीनगरहून पुणे, पुण्याहून मुंबई, सगळं करून मंजुरी घेतली आणि माझ्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ती मंजुरीचा आदेश आलेला मी उघड टाकला. मग एखादा कोणीतरी ह्यांचा असेल कार्यकर्ता, मला मंजुरीचा तिथून आला PDF मुंबईतून, मी टाकला की 15 मिनिटांना आमदार साहेबांनी फेसबुकला पोस्ट केली की माझ्या प्रयत्नाला यश. अरे तुम्ही म्हणता मला काम देत नाहीत, माझी कामं अडवतात आणि सगळ्या जिल्ह्यातलं शिल्लक राहिलेलं 3 आमदार या सरकारातले असताना मग सत्ताधारी पक्षाला देतील का विरोधी पक्षाला देतील? तर ह्यांच्या शिफारशीवर ह्यांचं कसं आहे, आयतं झालेलं उचलायचं मी केलं म्हणून सांगायचं, ह्याच्याशिवाय काही केलं नाही ह्यांनी मतदारसंघात. आता तुम्हाला जर समजा लोकांनी संधी दिली तर तुम्ही कोणती असे प्राधान्यानं 1-3 कामं किंवा ह्या मतदारसंघात ती झालीच पाहिजेत? प्राधान्यक्रम माझा एक राहील की आपण ज्यांना म्हणजे आपण धार्मिक प्रवृत्तीची माणसं आहेत, आपल्या मतदारसंघामध्ये योगायोगानं अत्यंत म्हणजे ज्यांच्यावर प्रचंड लोकांची श्रद्धा आहे असे धार्मिक स्थळ आहेत. त्याच्यामध्ये आई येडेश्वरी असेल, त्याच्यामध्ये आपलं पापनासचं अहिल्यादेवी होळकरांचं आजोळ आहे चोराकडे, तिथलं पापनासचं मंदिर आहे, ज्या मंदिरातला म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचं पदस्पर्श झालेलं गाव आहे ते पापनास मंदिर असेल. त्याचबरोबर कळंब शहर आपलं हे मन्मथ स्वामींचं मूळ गाव आहे. बरोबर. जन्मगाव म्हणता येत नाही कारण की त्या काळी आजोळात जन्म व्हायचा,
पण त्यांचं गाव मन्मथ स्वामीचं कळंब आहे. हो. त्यामुळं मन्मथ स्वामींचं त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. ह्याच्यासाठी तानाजीराव सावंत सरांनी तीर्थक्षेत्रामध्ये ते घेतलंय, त्याला निधी पण दिलाय, त्याचं टेंडर झालंय. पण त्यांचं चांगलं स्मारक तिथं व्हावं ही इच्छा आहे. त्याचबरोबर कसबे तडोळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य झालंय. तिथल्या जिल्हा परिषद शाळेच्या खोलीमध्ये बाबासाहेब मुक्कामी राहिले होते. तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं. नुसतं स्मारकच नाही तर तिथं अभ्यासिका व्हावी, एखादं प्रशिक्षण केंद्र व्हावं. स्मारक म्हणजे नुसता पुतळा बांधला म्हणजे होत नाही, एखादं प्रशिक्षण केंद्र व्हावं. यासाठी मी प्रयत्न करणारे नाही, ते करून घेणार आहे. याचबरोबर आपल्याला सगळ्यात वाईट अवस्था कळंब आणि धाराशिव मतदारसंघामध्ये रस्त्याची झाली. बरोबर. म्हणजे गावांतर्गत तर धाराशिव शहरात झालेच, परंतु हे केंद्र सरकारने केलेले हायवेत म्हणून आपला बाहेरून येणाऱ्याला चकाचक मतदारसंघ दिसतंय. हायवेच्या खाली गेलं की सगळ्या रस्त्याची चाळणी झाली. उदाहरणादाखल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपला हाशेगाव ते पारा रस्ता दरवर्षी आपण बघतो. हाशेगाववरून जर त्या रस्त्याचे खड्डे भरायला चालू केले तर ती खड्डे भुजत पाऱ्याला जोपर्यंत त्यांचं काम जेवढ्या दिवस चालते तेवढ्या दिवसात हाशेगावचे खड्डे उकरायला चालू होते. बरोबर. त्यामुळं या मतदारसंघामध्ये तो रस्त्याचा प्रश्न आहे. पुन्हा आपले मांजरा नदीवर बॅरेजेसचे जे विषय आहेत ते विषय आपल्याला करावं लागणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कृष्णा खोरेचं पाणी जे 7 TMC आता आपल्याला पहिल्यांदा मंजूर झालेलं आहे, त्याचे कामं चालू झालेत. परांडा मतदारसंघामध्ये ते पाणी जानेवारीपर्यंत येणं अपेक्षित आहे. तुळजापूर मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित आहे. तर ते पाणी आपल्या कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये जे यायला पाहिजे त्याच्यासाठी पाठपुरावा म्हणावं तेवढे प्रयत्न झाले नाहीत. तर ह्या कालावधीमध्ये आपण हे दोन्ही माझे नेते आहेत, हे कसं केलं, काय केलं, अनुभव आहे, त्यांनी ते कसं म्हणजे प्रयत्न करून त्यांचे कामं पूर्ण करून घेतले. तर ह्या दोन्ही नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन मी नक्कीच 1 वर्षामध्ये कृष्णा खोरेचं पाणी कळंब तालुक्यात आणून दाखवेन. मी ही पूर्ण जबाबदारीनं बोलतो. दादा, आता मी महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विधानसभा बघितल्या की एकाच ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र अशा आलेले विधानसभा मतदारसंघ फारसे नाहीत. पण तुमच्या सभेसाठी स्वतः मुख्यमंत्री देखील आले. आज त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील आले होते आणि दोन्ही सभा चांगल्या प्रचंड प्रमाणात मोठ्या गाजल्या झाल्या. मग नेमकं तुमच्यावर जास्त त्यांचा जीव आहे का इथल्या आमदारांना त्यांचा फार विरोध आहे? आमदारांना विरोध म्हणता येत नाही. ज्या दिवशी तुम्हाला सांगतो बी फॉर्म दिला त्या दिवशी माझी एकनाथ शिंदे साहेबाची ओळख झाली. परंतु तो माणूस एवढा तळागाळातला माणूस आहे की त्यांनी माझा ग्राउंड रिपोर्ट बघून मला तिकीट दिले. बरोबर. आणि पहिल्या सभेला आले त्या दिवशी मी साहेबाला शेजारी बसलो होतो. साहेब म्हणले तुझी काय कसं आहे, काय नाही, काय अडचण. मी म्हणलं साहेब एकदम प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात तुमची सभा आली म्हणलं. एकतर विड्रॉल हिती झाले, काही लोक आपले फॉर्म भरलेले सहकारी होते. मग त्यांनी पूर्ण आणि तिकीट नाही मिळाल्यावर थोडंफार साहजिकच असते 1-2 दिवस डिस्टर्ब होणं. म्हणलं कशी तरी यंत्रणा चालू झाली, पहिल्या टप्प्यात सभा आली. आता 12 दिवस म्हणलं साहेब आज एवढं मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली, हा टेम्पो 12 दिवसात टिकविणं अवघड आहे. त्या दिवशी मला सांगितलं अजित तू काळजी करू नको, तुझ्यासाठी मी निवांत वेळ काढून मी श्रीकांतला पाठवतो, तू रोड शो घे किंवा काय घ्यायचं ते घे. आज तुम्ही बघितलं असेल की तब्बल 2 तास त्यांनी माझ्यासाठी दिले, एवढ्या पळापळीमध्ये, एवढ्या ह्याच्यामध्ये. आणि कुठंही घाई गडबड नाही, कार्यक्रम उरका नाही. कळंबच्या रस्त्यावर पायी चालायची वेळ आली तिथं पायी चालले. म्हणजे एवढं ह्याचं कारण मी सांगतो की मी मला भाग्यवान समजतो की कदाचित ईश्वरी संकेत असल्यासारखं मला आणखीन सुद्धा वाटतंय की बाळासाहेब ठाकरेंचेच माझ्यावर उपकार आहेत. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यामुळं, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं आजही एवढं घडायले की मुख्यमंत्र्यांनी जे तिकीट दिलेत आमच्या महायुतीनं दिलेल्या 288 मध्ये मला वाटते की 1990-95ला जसं बाळासाहेबांनी मुंडे साहेबांनी सामान्य घरातला माणूस उचलला आणि माझी पूर्ण परिस्थितीची माहिती घेतली त्यांनी. बरोबर. आज सुद्धा मला व्यासपीठावर बसल्यावर श्रीकांत शिंदेने विचारले की अजितराव तुमचं नेमकं उत्पन्नाचं साधन काय म्हणून. खरं सांगतो बरं का, मी अजिबात खोटं बोलत नाही. ती त्यांच्यावर नाटकी बोलायची मला सवय नाही. बरोबर.
त्यांनी विचारलं, म्हणलं काय नाही साहेब, आपलं पोटापुरतं एक PP बॅगचा एक माझा उद्योग आहे, वर्षाकाठी किती होतं? म्हणलं काय 10-12 लाख रुपये मिळते, 2-3 वर्ष झालंय म्हणलं आपलं बघते. मग ते त्याच्यामुळं एवढं बारकाईनं त्यांचं लक्ष आहे की त्यांनी सुद्धा सामान्य घरातून आलेत, त्याच्यामुळं कुठंतरी त्यांना वाटत असेल की आपण जो संघर्ष केलाय तसाच संघर्ष केलेला एक माणूस आहे. बरोबर. त्या हिशोबाने त्यांनी एवढं आपल्यावर बारकाईने. दादा, तुम्ही ह्या निवडणुकीच्या पूर्वी आणि विधानसभेच्या एकदम तिकिटाच्या घाईगडबडीत शक्ती पदयात्रा काढली होती. हो. तर त्या पदयात्रेमुळं तुम्हाला देवी प्रसन्न झाली असं वाटतंय का? असं म्हणलं तर ही ठरणार नाही. मी धार्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे आणि मी उदात्त हे ना, मी एका पक्षाची सुद्धा काढली नव्हती. महायुती पुन्हा सरकार येऊ दे, माझ्या त्या पदयात्रेमध्ये तिन्ही पक्षाचे लोक सामील करायला मी स्वतःहून सगळ्याला निमंत्रण दिलं, बरोबर, की बाबा असं असं आपण करायलो. आणि ते करण्यामागचा एक उद्देश होता की ज्यावेळेस पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं होतं, की उगाच माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं अधिवेशन तुळजापूरला ठेवलं होतं, बरोबर, 1994ला. आणि बाळासाहेबांनी तुळजाभवानीला साकडं घातलं होतं की ह्या राज्यामध्ये युतीचं सरकार येऊ दे म्हणून, शिवशाही सरकार येऊ दे म्हणून. मग आपण तर एवढे मोठे नाहीत, म्हणलं आपण आपल्या परीने एक देवीला साकडं म्हणून ती यात्रा काढली. आणि त्या यात्रेनंतर हे झालं म्हणल्यावर म्हणजे देवीनं आपल्याला कौल दिला म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तर हे होते अजित पिंगळे, जे आता कळंब धाराशिव विधानसभा निवडणूक लढवत आहेत. खरं तर प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी राजकीय कट्टासाठी एवढा वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि दादा, तुम्हाला या निवडणुकीसाठी राहिलेल्या दिवसासाठी आमच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.